जुन्यांवरनं वाचायला. ओके ओके. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. शुका सारुखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कबीर वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं तं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदुम्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्थानीय देवता भगवान श्री कृष्णाला नमस्कार करते, डॉक्टर काकांना नमस्कार करते, मंदाताईंना नमस्कार करते, आणि माझे श्रीगुरु सुनील दादा गुले यवतमाळ यांना नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते. आणि माझी गुरुमाऊली शैलाताई जी सगळ्यांना आम्हाला खूप प्रेम करते, तिलाही नमस्कार करते. आणि श्रोतेहो, आपण जगदीश मूर्ती आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते. आज मनोबोधाचा एक श्लोक चिंतनासाठी घेतलेला आहे. मनारे जनी मौन मुद्रा धरावी, तथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे आरण्यात सेवित जावे. हा श्लोक चिंतनासाठी घेतलेला आहे. आणि ह्या श्लोकाद्वारे आपण थोडंसं चिंतन करूया. आपण सगळे एकच काम करत आहोत, मी बोलण्याच्या माध्यमातून, तुम्ही ऐकण्याच्या माध्यमातून, पण आपण सगळे एकाच याच्यातले आहे. मी काही मोठी झाली नाही, त्यांनी म्हटलं ते सगळं मिथ्या आहे हे समजून घ्यायचं आणि आपला अभ्यास आपण सुरू करूया. इथं समर्थ म्हणतात, मनाले जनी मौन मुद्रा धरावी. मौन मुद्रा, मौन म्हणजे काय? मूत म्हणजे आनंद आणि दाती म्हणजे प्रकट होणे. ज्याने आनंद प्रकट होतो तो. आणि मी तर आनंद शब्दातून सांगू पाहते. आनंद बोलायचा विषय नाही आहे, आनंद अनुभवायचा विषय आहे. मी तर तो अनुभवाचा विषय मांडत आहे. आणि समर्थ म्हणतात, जो अनुभवायचा आहे तो मनादे म्हटला आहे. मनादे जनी. आता हे जनामध्ये मौन मुद्रा धर. आता जनामध्ये जाताना मौन मुद्रा कशी धरावी? हा काही धरण्याचं काही वस्तू आहे का, की मी सगळ्यांमध्ये जाईल तेव्हा असं काहीतरी धरून ठेवेल? की काय ते बघून सांगू इच्छितात मला? कोणतं चिंतन, काय ते त्यांचं मुद्दा मला समजावून सांगत आहेत हे मला कळलं पाहिजे. आणि मला नाही समजत तर जावं आहे की नाही, मंगळाकडे किंवा डॉक्टरकडे, आपले संत श्री गुरु यांच्याकडे जावं आणि विचारावं की मला मौन मुद्रा सांगा. की इथं समर्थ म्हणतात की तू मौन मुद्रा धर.
आणि जनामध्ये जाताना दर्शन. एकट्यातलं नाही सांगितलं आहे, सगळ्यांमध्ये जाशील तेव्हा तो मौन मुद्रा. आणि ही मौन मुद्रा म्हणजे काय हे मला समजलं पाहिजे. ते श्रेष्ठांना श्री गुरुनामी विचारलं पाहिजे. दगडून ऐका बोलू नको हो, हे आधी आज्ञा देऊन झालं आहे. हे आदेश त्यांनी देऊन दिलेला आहे याच्या पहिल्याच्या श्लोकामध्ये, की रघुनायकाशिवाय बोलू नको. आणि इथं म्हणतात तू चुप राहा, मौन धर. म्हणजे काय करावं नेमकं हे काही सुचून नाही राहिलं आहे ना, काही समजून नाही राहिलं आहे. लोकांमध्ये वावरताना बोलू नको म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू. आणि माझ्या दृष्टीने मौन म्हणजे एकादशीच्या दिवशी धरतो ना आपण, अशा अशा काहीतरी हातवारे करायचं आणि नाही तरी समजलं तर लिहून टाकायचं. आज साबुदाणा करशील, भगर करशील, खीर करशील, काहीतरी असं सांगायचं. असं ते सांगू इच्छितात का? काय नेमकं त्यांना सांगायचं आहे? मी तर एवढं समजते बाकी एकादशीच्या दिवशी जे आपण मौन धरतो तेवढं, याच्या बाहेरचं काही समजत नाही. की माझ्या मनातून खरं मौन म्हणजे, मौन ही एक साधना आहे. ही साधना करताना नेमका मौनाचा अर्थ म्हणजे माझ्या मनामधून मी वजा होणे. जिथं जिथं मी जे जे करायला जाईल, मी हे केलं, मी ते केलं, या घरात मी होती म्हणून. सगळ्यात पेटे आमच्या बायकांचं आहे ना, मी होती म्हणून. हेच मीला वजा करायचं म्हणजे मौन मुद्रा करायची. ह्या मीला, माझ्या कर्मेंद्रिय, माझे ज्ञानेंद्रिय, या सगळ्यांमधून मीला वजा करायचं म्हणजे मौन मुद्रा. स्वदेहा नाम अर्जुन आणि परदेहा नाम स्वजन. हा भाव अर्जुनाचा झाला होता, म्हणून तेवढी गीता सांगावी लागली 18 अध्यायाची. नाही तर काही गरज पडली असती का? आणि मी स्वदेहा, मी माझे देह आणि माझे देह संबंधी समजत आहे तर काही वेगळं करत आहे याच्यात काही भाग नाही आहे. अर्जुनासारख्या अर्जुनाला असं झालं आणि मलाही होत आहे म्हणजे काहीतरी याच्यात असलं पाहिजे. आणि म्हणून गीता सांगितली. आणि मौन म्हणजे नुसतं बोलणं बंद करणं नव्हे, तर एक साधना पद्धत आहे. गमू पंथ आनंत या राघवाचा. त्या परब्रह्मरूप राघवाकडे जाताना जे मला करावं लागते, मौन धरावं लागते, त्या मौनाचा प्रदेशात जाण्यासाठी जी साधना पद्धती आहे म्हणजे ती मौन आहे. आणि हे बोलणं म्हणजे माझं मन सायलेन्स झोन मध्ये गेलं पाहिजे. मोबाईल सायलेन्स मध्ये ठेवतो ना आपण, तसं मन माझं सायलेन्स झोन मध्ये गेलं पाहिजे. आणि प्रत्यक्ष परमात्म्याशी एक रूपता साधण्यासाठी मला हे मौन आत्मतत्वाकडे जाण्यासाठी कामी लागणार आहे. आणि असं मी जेव्हा मौन धरते तेव्हा हा पंथ म्हणजे काय, तर मी शांततेला प्राप्त होते. बडबड थांबली म्हणजे थोडी शांतता झाली ना, आणि शांतता झाली म्हणजे थोडस भगवंताचं चिंतन सुरू झालं. चिंतनामध्ये जायला थोडीशी सवय मिळाली आणि हे चिंतने चिंतने तद्रुपता ही याच्यामध्ये आता थोडी थोडी सहजता यायला लागली आहे. विचार माझा माझा सोडून मी आणि माझे, माझा देह आणि माझे देह संबंधी यांच्यातून निघून आता राम आणि कृष्ण यांच्याकडे माझी वाटचाल सुरू झालेली आहे. काय केलं आहे? मौन. कारण बडबड करत होती, बोलत होती तेव्हा मी आणि माझे करत होती. आता चिंतनाचा विषय सुरू झाला आहे म्हणून राम आणि राम यांचे चिंतन सुरू झाले आहे. आणि मी माझे असे विसरले जयाचे अंतःकरण, असे माझे अंतःकरण या चिंतनाद्वारे मी आणि माझे विसरून त्या ठिकाणी राम आणि परब्रह्म हे सुरू झाले. आणि जेव्हा असं फक्त आणि फक्त भगवंताचाच विचार आणि त्याच्या माध्यमातून भगवंताशी संवाद,
म्हणजेच नेमका माझाच माझ्याशी संवाद. हे आता मला करायचं आहे. मेरे तो गिरधर गोपाल, दुसरा ना कोई. ती मीराबाई म्हणते की माझा हा फक्त एकटाच आहे गिरधर गोपाल, दुसरं नाही. हा विचार मला सुद्धा आला पाहिजे, मला सुद्धा या विचारामध्ये, या चिंतनामध्ये जाता आलं पाहिजे. श्रीकृष्ण प्रत्यक्ष माझ्या समोर उभे आहे, माझ्याशी बोलत आहे. बाकी सगळं मला कोणीच नाही, मी आणि माझा भगवंत. बस बाकी सगळं द्वैत मी विसरून गेलेलं आहे. एक माझे श्रीगुरु आणि एक मी, एक माझा भगवंत आणि एक मी. बस एवढंच एक द्वैत उरलं आहे आणि तो माझ्याशी बोलत आहे. माझे श्रीगुरु माझ्याशी बोलत आहे, माझा भगवंत माझ्याशी बोलत आहे. फक्त हाच विचार आणि ह्या विचारावर आता स्थिर व्हायचं आहे, ह्या विचारावर थांबायचं आहे. म्हणजे मौन. मौन काय आहे हे थोडं आपण लक्षात घेऊया. वाणीला स्तब्ध करणं म्हणजे मौन. ह्या वाणीलाच बंद करायचं आहे. आणि मौन निर्माण होणं म्हणजे वाणीमधून, वाणी हे कर्मेंद्रिय आहे आपल्याला माहित आहे. आणि वाणीचेही 4 प्रकार आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. ह्या 4ही काय आहे? परा आहे ही नाभिस्थानी आहे आणि ही अव्यक्त रूपामध्ये आहे, अजून व्यक्त नाही झाली आहे, उत्पन्न होण्याच्या स्थितीत आहे. अजूनही ती उत्पन्न नाही झाली आहे. वाणीच्या प्रवासातला हा प्रथम बिंदू, आरंभ बिंदू म्हणजे ही परावाणी आहे. तिचं स्थान कुठे आहे? नाभीच्या ठिकाणी. दुसरी आहे पश्चंती, ही बोलण्याच्या स्थितीत अजून यायचं आहे, व्यक्त नाही झाली आहे. हिचं स्थान आहे हृदय स्थान. हृदयामध्ये अजूनही व्यक्त नाही झाली आहे, स्पष्ट पण चित्र दिसत आहे. काय मला बोलायचं आहे, कोणता मुद्दा मला मांडायचा आहे, काय मला नाही बोलायचं, काय मला बोलायचं आहे, हे पूर्ण चित्र इथं तयार झालेलं आहे. पण ह्याला शब्द नाही मिळाले अजून. मला जेव्हा फोन आला आपण काय बोलावं हे पसंतीमध्ये तयार झालं. म्हणजे काय बोलायचं आहे इथं आकार नाही आला अजून, फक्त चित्र तयार झालेलं आहे. असं ते दिसत नाही पण सगळं आहे, तयार आहे हृदयामध्ये. आता मध्यमा, ही मध्यमा वैखरीला आणि पश्चंतीला जोडणारी आहे म्हणून तिला मध्यमा म्हटलं. इथं आता वाणी त्या जे चित्र तयार झालेलं आहे त्या चित्राला, त्या शब्दांना आकार द्यायचं काम हे मध्यमा करते. इथं शब्द तयार झाले आहेत भाषामध्ये, इथूनच बघा सगळे आपले स्वर निघतात, अ आ हे इथून निघतात. म्हणून हिला हे सगळे मध्यमा म्हणजे शब्दांना आकार देते आणि शेवटी ही वैखरी ते शब्द बाहेर पाडते. म्हणजे हिचं स्थान इथं आहे आणि मध्यमेचं स्थान कंठामध्ये आहे. अशा या 4 वाणी झाल्या आणि हे परेमधून आता समर्थ म्हणतात आपण तर परेमधून वैखरीपर्यंत येऊन गेलो म्हणजे शब्द निघाला. आणि आता समर्थ म्हणतात मौन हो, म्हणजे आता उलटा प्रवास, परेपासून पुन्हा वैखरीपासून परेपर्यंत जायचं. ह्या 4ही वाणी स्तब्ध झाल्या पाहिजे, ह्या 4ही वाणी शांत झाल्या पाहिजे, तेव्हा मौन होईल. हा प्रवास आता आपल्याला करायचा आहे. आता हे वैखरीचे जे शब्द आहेत या वाणीच्या माध्यमातून बाहेर तर पडले, हा प्रवास आता पुन्हा आपल्याला उलटीकडे जायचा आहे, गर्भामध्ये जायचं आहे. जिथून निघालं उगमाकडे आहे ना. उगमाचं जास्त आकर्षण आहे. आपण इथं काशीची किंवा हरिद्वारची गंगा पाहिली त्याच्यापेक्षा उगमाची गंगा बघायला जास्त आपल्याला आकर्षण असते. तसंही परेमधून निघालेली वैखरीपणे आलेली हिला पुन्हा आता परेमध्ये घेऊन जायचं आहे, कारण समर्थांची आज्ञा आहे मौन घे. आता मौन घ्यायचं आहे, ही बाह्य व्यवस्था नाही,
आंतरिक व्यवस्था आहे. म्हणजे इथं मुख घेऊन बसायचं असं काही करायचं नाही. आपल्याला हे मौन म्हणजे अंतःकरणातून आत्म मौन असावं, ते स्थूलाकडून सूक्ष्माकडे. व्यावहारिक दृष्टीने आपण मौन धारण करायचं म्हणजे कसं करायचं हे थोडं समजावून घेऊया. की व्यावहारिक दृष्टीने बघा, वैखरीचं मौन घेतलं ना तर सगळ्यात पहिला फायदा होतो की आपलं अज्ञान लागते. कारण मला काय समजते, काय मला येत नाही, मला व्यक्तच नाही व्हायचं आहे ना, चूप बसायचं. म्हणजे आपलं अज्ञान सगळ्यात मोठं झाकलं जाते. अज्ञानाचं झाकण याला म्हटलेलं आहे वैखरीच्या मौनाला. आणि व्यावहारिक दृष्टीने सुद्धा वैखरीने मला जर वादविवाद टाळायचा असेल, थोडं आपण म्हणतो ना, अगं ती लहान आहे, ती बोलते तर तू मोठा आहेस ना, तू चूप बस. म्हणजे वादविवाद, मुलांचं भांडण आपल्याला मिटवायचं असेल तर एकाला आपण चूप बसवतो, म्हणजे वादविवाद टाळतो. अजून वैखरीमध्येच आहे बरं, आतमध्ये अजून गेलं नाही. वैखरीच्या त्याच्यातून वादविवाद टाळतो. आणि तिसरा फायदा असा होतो शांत राहणं. मीच जर बोलले नाही तर माझ्यासोबत असलेले माझ्याशी काय बोलणार, ते सुद्धा शांत, मी सुद्धा शांत, घरामध्ये शांतता. थोडस चिंतनाला सवय आहे ना, नाही तर टिन लागून जाते, ते एक बोलते हे एक बोलते. त्याच्यापेक्षा उपदेशाचे काम नसे तेथे वाचा मौन बरी, तुकडोजी महाराज म्हणतात. असं आपण आता शांत, इतरही ठिकाणी शांतता राहिलेली चांगली. आणि सगळ्यात महत्वाचं पारमार्थिक दृष्टीने अहंकार. मला सगळं सांगावं लागते हो, नाही सांगितलं तर घरचं काम होतच नाही. सगळीकडे बोलबोल करावी लागते, सगळ्यांना सांगावं लागते, तेव्हा कुठं काम होते. पण थोडस मौन धरून बसला, सगळे व्यवहार, सगळे काम व्यवस्थित होत आहे, छान होत आहे. कुठेही काही अडलं नाही माझ्याशिवाय किंवा माझ्या बोलण्याशिवाय, काहीच नाही. माझ्यामध्ये जो मीपणाचा अहंकार होता तो आता खाली बसला आहे, अहंकार निघून गेलेला. अहंकार निघायला ही एक मदत झालेली आहे. आणि अशा अहंकार निघाल्यामुळे बरंच असं काम आपलं होऊन जातं परमार्थाचं. रोज रात्री थोडंसं एक प्रयोग करून बघा बरं. बघा, आपण रोज रात्री झोपताना विचार करायचा की आज मी अनावश्यक किती बोलली आणि आवश्यक किती बोलली, काय बोलण्याची गरज होती आणि काय बोलण्याची गरज नव्हती तरी मी बोलली. तर आपल्यालाच आपलं कळेल की मी अनावश्यकच जास्त बोललेली आहे. हात धुताना दिसत आहे, झालं का जेवण? अगं हात दिसत आहे ना, असं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. हे काय बोलणं झालं का? अशा रीतीने एक मोठा, आता दुसरं मध्यमेचं मौन. हे मध्यमेचं मौन असं आहे की ही शब्दांना आकार देते. हिचं काम आहे शब्दांना आकार द्यायचा. आता हिचं काम शब्दांना बोलायचंच नाही, आकारच द्यायचा नाही. मग हिचं काम पुष्कळ बरं झालं ना. आता बोलायचंच नाही म्हणजे समोरचा बोलला त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रतिक्रियाच नाही दिली तर क्रिया करायची गरजच नाही राहिली. जर काही बोलायचं असेल तर हिला काम केलं ना, ही शब्दाला आकार देते. आता प्रतिक्रिया द्यायची नाही तर कामच गेलं हिचं. हिचं चांगलं वाईट काय आहे विचार, आतमध्ये मनामध्ये काय आहे हे हा विषय सोडून द्या. पण चांगलं आहे माझ्या मनात की काय वाईट आहे हे आपल्याला पाहायचं नाही. आपल्याला हे पाहायचं आहे की मला बोलायचं नाही, शब्दांना आकार द्यायचा नाही. साधना पंचकम मध्ये म्हटलं आहे पापोभव परिधुयता, की तू अशा तुझ्या पापाच्या विचारांना मागं करून देऊ नको, तू काहीही बोलू नको. जे जे तुझ्यामध्ये पापाचे विचार येतात, वाईट विचार येतात आणि समर्थाने तर लिमिटच लावून दिली, चांगले नको बोलून वाईट नको बोलूच नको म्हटलं आहे, मौनच धरायचं आहे म्हणजे अगदीच बंद. आणि जर असं पाकिस्तानकडचं पाणी अडवलं की नाही आपण,
त्याला पाणी दिसत आहे पण त्याला पाणी दिलं नाही, कारण धरण तयार होतं. एवढं सोपं आहे का हो? समोर दिसत आहे सगळं आणि तरी म्हणतात तुला बोलायचं नाही, शब्द बाहेर पडला नाही पाहिजे, इथून बाहेर निघाला नाही पाहिजे. इथं आहे पण बाहेर निघायचं नाही. सोपं आहे का नाही? ह्याच्यासाठी धरण तयार होतं म्हणून आपण पाणी रोखलं आणि पाकिस्तानची सगळी मस्ती जिरवली. असं हे माझे वाईट विचारांचं चांगल्या विचारांचं जर मी असं वैचारिक श्री गुरूंची सांगितलेली वैचारिक बैठक बसवली असेल तर धरण तयार आहे. माझी ही वैचारिक बैठक तयार असेल, धरण तयार असेल तर पाणी रोखता येते, म्हणजे शब्द रोखता येते, नाहीतर निघल्याशिवाय काही राहत नाही. इथं हे धरण मजबूत करायचं आहे, म्हणजे कानामध्ये जात आहे पण मनामध्ये जाऊ द्यायचं नाही. आवाज येतो आहे सगळीकडे, घाट दूर घरामध्ये बाहेर हे सगळीकडे. आपण रेल्वे स्टेशनला जातो, बस स्टेशनला जातो, किती कोलाहल असतो, कानामध्ये आवाज जातो पण मनामध्ये त्याचा काही असर होत नाही. पण तेवढ्या गर्दीत माझा मुलगा आवाज देतो, आई, गेला मनामध्ये, तो मनामध्ये गेल्याशिवाय राहिला नाही. बस हेच आपलं इथं पटकन मनामध्ये चाललं जाते. आता मी विचार करायचा आहे आतमध्ये काय जाऊ द्यायचं आणि काय नाही जाऊ द्यायचं. जर मनात गेलं तर इथून निघते, मनात नाही गेलं तर इथून निघत नाही. हे धरण फार दडलेलं असलं पाहिजे, वैचारिक धरण. आणि प्रपंचामध्ये किती विषय आहेत की जिथं बोलावंच लागते, ते धरण तुटूनच जाते, है ना, राहतच नाही. संसार दुःखामुळं चौकडे इंगळ, आणि हे दुखलं की हाय निघतच आहे. पण तिथे विषय आणि ज्ञानेंद्रियाचा संगम होऊ द्यायचा नाही, संबंध येऊ द्यायचा नाही. बाहेर सगळे विषय दिसत आहेत तरीही सुद्धा शब्द उमटत नाही, मौन. विषय दिसला तरीही शब्द नाही. मग इकडचा विषय असो की इकडचा विषय असो, कोणताही विषय, पण मौन तुटायचं नाही. हे झालं मध्यमेचं मौन. आता पश्चंती विषयच तिथं तर दिसत नाही, है ना. हिचं काम काय आहे, ही फक्त चित्र तयार करते. काय बोलायचं आहे, कोणता मुद्दा नाही बोलायचा, कोणता मुद्दा बोलायचा, कारण आतमध्ये हा आलाच नाही विषय तर ही बोलणार काय. हिला आतमध्ये तुका म्हणे जे जे, तुका म्हणे उभे राहावे, जे जे दिसते ते पाहावे. हिला चित्र दिसते आहे पण उभे राहावे म्हटलं आहे, चूप बसायचं. चित्र दिसत आहे पण त्याला इकडे कंठाकडे म्हणजेच मध्यमेकडे जाऊ द्यायचं नाही, त्याला तयारच करायचं नाही. चराचरामध्ये भगवंत व्यापून आहे एवढंच दिसत आहे, समजत आहे. सगळ्यांनी संतांनी श्रीगुरूंनी म्हटलं आहे चराचरामध्ये व्याप्त आहे, पण दिसते का? आम्हाला तर नाही दिसत. मला तर मी आणि माझे मुलं आणि माझे संबंधी दिसतात, इतर कोणी. आणि संत म्हणतात, श्रीगुरू म्हणतात तो चराचरामध्ये आहे. इथं ही पसंती काम करून जाते की चराचरामध्ये तू भगवंत बघशील तर मग तुला बोलण्यासारखं काही राहणारच नाही. जर तू मी आणि माझे बघशील तर मग तुला बोलावं लागेल, आकार येऊन जाईल, तुला माहिती सुद्धा वाटणार नाही. कधी हे धरण फुटून जाईल आणि कधी बाहेर येऊन जाईल. शिवाने काय केलं, या कंठाच्या ठिकाणीच त्याने इथं विष आतमध्ये पश्चंतीमध्ये नाही जाऊ दिलं आणि वांती सुद्धा केली नाही, इथं ठेवलं. किती धरण त्याचं पक्क होतं. विष धरून ठेवलं मध्यमेमध्ये, पश्चंतीमध्ये जाऊ दिलं नाही. हृदयात सुद्धा, म्हणजे स्वतःलाही त्रास नाही आणि बोललं तर दुसऱ्यांना त्रास होईल म्हणून दुसऱ्यांनी त्रास नाही आणि मला सुद्धा त्रास नाही. म्हणून तो शंकरम शंकराचार्य आपण म्हणतो. प्रथम आपले श्री गुरु म्हणजे शंकरम शंकराचार्य केशव बादरायण अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. प्रथम गुरु आपण शिवाला का मानतो, कारण त्यांनी हे काम केलं आहे.
विष आतमध्ये नाही गेलं, मला सुद्धा त्रास नाही, बाहेर सुद्धा नाही ओकलं, दुसऱ्याला सुद्धा त्रास नाही. धरण किती मजबूत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ते माझे गुरु आहेत. म्हणजे आता हे मला ऐकणंच आहे आणि हे मला कळणंच आहे. आणि याच्यानंतर परा ही तर अव्यक्तच आहे. हिचा विषय दिसतच नाही, विचारही अजून इथं उमटलेले नाही. मग प्रतिक्रिया देण्याचं व्यवहारामध्ये वैखरीपासून परेपर्यंतच मौन आहे. असं हे विचाराने मी माझ्या मधला जर वजा केला तर हे सहज शक्य होईल. एवढं सोपं आहे. हे एवढं शक्य नाही, एवढं सोपं नाही आहे. पण प्रयत्नाने जमणे, प्रयत्नाने परमेश्वर होतं हो. तर हे तर जमलं पाहिजे. आणि श्री गुरु सांगतात जे मला जमणार नाही ना ते माझे गुरु मला सांगतच नाही. समर्थ आपण आता समर्थांचा उत्सव करत आहे आणि जे समर्थ म्हणजेच माझे श्री गुरु आणि ते मला जे जमेल तेच सांगतील, त्याच्याशिवाय वेगळं ते काही सांगणार नाही. एवढं तिकडे माझी श्रद्धा असावी, तिथं माझा विश्वास असावा श्री गुरूंच्या ठिकाणी, की माझ्या याच्या बाहेरचं, माझ्या कुवतीच्या बाहेरचं ते मला कधी सांगणार नाही. जेवढी मी आहे, जेवढी माझी कुवत आहे हे त्यांना समजते माझ्यापेक्षा जास्त, आणि ते तेवढंच मला सांगते. आणि हे मी अंतःकरणाच्या वृत्तीपासून आपण जर इथे पारमार्थिक आशय काढला तर हे जमून जाईल. ही वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी, साक्षी होणे बघता स्वरूपी होणे भेटी. ही वृत्ती माझी अंतःकरणाची वृत्ती हीच आता शांत झाली पाहिजे. ही वृत्ती जर शांत झाली तर बरोबर सगळं जमते. आणि म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन धरी, हे पाणी यावरी लेखी द्यायला माऊली म्हणते. ही एवढी माऊली ज्ञानेश्वरी लिहिली आणि अमृतानुभव लिहिला तरी म्हणते माझी वैखरी तर मौनच आहे. माझ्या वैखरीने मौनच धरलेले आहे. एवढी अनुभूती आली त्यामुळे माऊली म्हणते की मला असा काहीही याच्यातलं माहित नाही, मी काहीही केलं नाही. ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेमध्ये समर्थांनी श्रीकृष्णाने कुठेही श्रीकृष्ण उवाच आहे का? भगवान उवाच, श्रीकृष्ण उवाच कुठेही नाही. ते तुमच्या आमच्यासाठी अवतार कार्यात आले आणि तरीही त्यांची ती वृत्ती, त्यांनी ती म्हणजे मनस्थिती सांभाळली. अवतार सांगताना, अवतारामध्ये सांगताना सुद्धा त्यांनी आपली ब्रह्मस्थिती विसरले नाही. तुम्ही आम्ही पण आत्माच आहोत. आपण जीव झालो ते ईश्वर झाले. का बरं? त्यांना ती ब्रह्मस्थिती सांभाळता आली आणि तुम्ही आम्ही विसरून गेलो. मी आई आणि माझे मुलं, बस. याच्या बाहेर कुंपणाची धाव कुठपर्यंत, सध्याची धाव कुठपर्यंत, कुंपणापर्यंत, बस एवढंच आपल्याला समजतं. आणि हे जर आपल्याला सांभाळता आलं तर आपण सुद्धा जीवाचा शिव होला वेळ लागणार नाही. हे आणि इथं समर्थ म्हणतात की तू इथं मौन धर. म्हणजे जसं समर्थाने श्रीकृष्णाने कुठेही मी माझं असं लिहिलेलं नाही, एवढी गीता सांगितली तरी श्रीकृष्ण वाच अर्जुन उपचार आहे, कारण तो जीव आहे. म्हणून त्यांनी मी म्हटलं आहे. पूर्ण पहिला अध्याय, दुसऱ्या अध्यायामध्ये किती ओळ्या मीच्या माझ्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. पण
श्रीकृष्णाने भगवंताने कुठंही आपलं नाव सांगितलं नाही, पूर्ण ब्रह्मस्थिती सांभाळलेली आहे. श्रीकृष्ण उवाच न म्हणता भगवान उवाच हे त्यांनी नेहमी ब्रह्मस्थिती स्वरूपाची जाणीव ठेवलेली आहे. आणि इथं समर्थ आपल्याला हेच म्हणतात, तू जनामध्ये वावरशील, जनामध्ये जाशील तेव्हा ही जाणीव ठेवून अशा रीतीने ते आपल्याला शिकवत आहे की ही जाणीव जशी त्यांनी ठेवली आहे अवतार कार्यामध्ये, तसा तूही जाशील सगळ्यांमध्ये, तर ही जाणीव असू दे मी कोण आहे हे तू कधीही विसरू नको. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जनामध्ये, मनाले जना. जनामध्ये जेव्हा जाशील तेव्हा मौन मुद्रा धरावी, म्हणजे सगळ्यांमध्ये व्यवहारकालीन हे विसरू नको. जीव भाव ठेवू नको, ब्रह्मभाव, तू आत्मा आहेस, तू आत्मा म्हणून वागत. व्यवहारकालीन व्यवहार करावाच लागतो व्यवहारासारखा. एक उदाहरण देते म्हणजे समजेल. माझे जावई आले आहेत हो घरी, माझी मुलगी आली, जावई आला, छान पंचपक्वान्नांचा स्वयंपाक केलेला आहे. आतमधल्या खोली छान डायनिंग टेबलवर रांगोळ्या वगैरे फ्लावरपॉट वगैरे ठेवून त्यांना सगळं वाटलं. आणि त्यांचा ड्रायव्हरही आला सोबत. त्याला कुठं वाटलं? बाहेर. आणि ह्या दोघांचं वाटणं सुरू होतं, तेवढ्या वेळात एक भिकारी सुद्धा आला. पण जेवणाच्या वेळेस आला म्हणून त्यालाही वाटलं. कुठं? गेटच्या बाहेर. व्यवहारकालीन केला ना फरक. म्हणून त्याला काही जावयाच्या बरोबरीला बसवायचं नसते, एवढं मान्य आहे. पण त्याला देताना त्यातमधला आत्मा तोच आहे, ह्याच्याही मधला आत्मा तोच आहे, जावयामधलाही तोच आहे आणि माझ्याही मधला तोच आहे, ही जाणीव असू दे. आणि मग तो व्यवहार कर. तो हलका आहे, त्याला हलकी भाषा बोल, ड्रायव्हरला थोडं आणि जावयाला बरोबर, असं होऊ देऊ नको. व्यवहारकालीन व्यवहार करावाच लागेल आपल्याला, एवढं तर ठेवावंच लागेल. पण आतमध्ये जाणीव असू दे, म्हणजेच मौन असू दे. तुझ्या पोटाचं पाणी हलता कामा नये. तुझ्या आतमधलं मौन हे तत्व जे श्रीकृष्णाने सांभाळलं आहे, माऊलीने सांभाळलं आहे, हे तू असंच व्यवहारकालीन सांभाळ. असं जर तुला सांभाळता आलं तर म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन करी. माऊली म्हणते असं हे तिथे अस्तित्वाचा लय झाला, कारण तिथे मी नाही. एवढी आपण भलेही पाहिलं नाही की भगवंताने गीता सांगितली, ते आपण नाही पाहिलं. माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली, आपण बघितलं नाही. पण ह्या वैखरीचाच वापर केला असेल ना त्यांनी सांगताना, एवढं तर आपल्याला सामान्य बुद्धीने समजते. आणि माऊली म्हणते माझ्या वाणीने तो मौनाचे मौन केलेलं आहे. आणि एवढी मोठी गीता सांगून दिली आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी सांगून दिलेली आहे. म्हणजे काय केलं असेल? ही सगळी अमृतानुभव सांगितला, ज्ञानेश्वरी सांगितली, तर त्यांनी हेच केलेलं आहे की श्री गुरूंची कृपा म्हणजे त्यांनीच हे सगळं वदवून घेतलेलं आहे. मी तर मौनात होतो. हे जे जे वदवत आहे ते माझे श्री गुरु वदवत आहे, माझ्याकडून काही होत नाही. आणि हे तरी मी मौनातच आहे याचा आशय थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच मी मौनात होतो, म्हणजेच स्वतः ब्रह्मस्थितीमध्ये मी होतो. आणि हे जे कर्म घडलं, मी ब्रह्म तर अक्रिय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, अक्रिय आहे. पण तरीही कर्म झालं आहे. कदाचित त्यांनी लिहिलं असेल, कदाचित बोलले असतील, जे केलं असेल ते केलं असेल, कर्म झालं. बोलण्यातून झालं की लिहिण्यातून झालं हे आपल्याला नाही माहित. पण त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्यांनी गीता सांगितली. हे जे आहे वैखरीतून कर्म झालं, म्हणजे त्यात मी कुठंही नाही. बस माझ्यामधून मी वजा केलेला आहे. हे माऊलीला सांभाळता आलं, भगवंताला सांभाळता आलं, मला किती सांभाळता येते हे आपण आपलं.
नेहमी आपण इथं लक्षात ठेवायचं की त्या चित्रामध्ये, जसं इथं हे सगळं लिहिलं आहे, हे सगळे चित्र काढलेले आहेत. मस्त शाळा आहे, पाणी वाहत आहे, मुलं खेळत आहे, पण चित्रही खोटं, पाणीही खोटं, मुलंही खोटं. खरं काय आहे? फक्त आणि फक्त भिंत. तसंच बघणाराही डोळे मिथ्या. आणि मी कोण आहे? लिहिणारा, बोलणारा, बघणारा सगळं मिथ्या. एक खरं आहे, ते फक्त ब्रह्मस्वरूप खरं आहे, आणि तो मी आहे. निरूपण करणारा आणि निरूपण ऐकणारा अशा या स्थितीत गेले तेव्हा आपण म्हणतो ना, श्रोता वक्ता जशीरा. अशा एक स्थितीवर जेव्हा असतो तेव्हा मौनातलेही मौन. ही अद्वैत अवस्था, जी निरअवयव विषय आणि कर्मेंद्रिय, अंतःकरण, वृत्ती ह्या सगळ्या शांत झाल्या. म्हणजेच आता त्याचाही पुढचा विषय म्हणजे स्थूल देह, म्हणजे हा शरीर, सूक्ष्म देह म्हणजे माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कारण देह म्हणजे वासनेतून जे तयार झालं ते, आणि महाकारण देह म्हणजे ओम किंवा ब्रह्म. या चारही देहांच्या ठिकाणी माऊलीची वाणी शांत झाली होती. ते त्यांना शक्य झालं. एकाही देहाच्या ठिकाणी म्हणजे या चारही ठिकाणी ते शांत होतं. त्यांचे कार्य झालेले नव्हते. आणि हे कार्य असं मौनातून, म्हणून मौनाचेही मौन धरी. कुठंही त्यांच्या पोटचं पाणी हल्लं नव्हतं. आणि हीच पदा म्हणजे फार ज्ञानमय आहे. ही शक्ती आहे भगवंताची. इथंच ते उभं आहे. शारदा स्तवन दासबोधामध्ये जे सांगितलं आहे ना, हीच ती मूळ माया म्हणजे शारदा, असं त्यांनी म्हटलेलं. आणि हीच ते ओम, हेच ते महाकारण देह. इथूनच सगळं परेपासून, गर्भातूनच जीव तयार झाला ना, इथून हे तयार झालेलं आहे. म्हणून इथूनच मौनाला तयार करायचं. आलंच नाही पाहिजे. दुसरी आहे पश्यंती. ही एक कारण देहाला संबंधित आहे, कारण देहाशी निगडित आहे. ही ज्ञान, ही नुसतीच जाणीव रूपाने आहे. कारण देह दिसत नाही आहे, तो जाणीव रूपाने आहे. आणि अनुभवात शिरलेली ही पश्यंती म्हणजे घटनेचा अर्थ, ज्ञानरूप हृदयामध्ये हिचं स्थान आहे. हृदयामध्ये जसं आपण बघितलं चित्र उमटलेलं आहे, पण शब्द झालेले नाही. तशी कारण देह आहे, हे तयार झालेलं नाही. पहिली जी आहे महाकारण देह, ही पूर्ण ज्ञान स्वरूपच आहे, मूळ माया आहे. आणि मूळ मायेतून गुण माया तयार झाली, म्हणजे ही पश्यंती मतकडे. इथं ते 3 गुण तयार झाले. ह्या मूळ मायाने गुण माया प्रसवली असं म्हणतात. आणि इथं ही अजून प्रसवली नाही, आतमध्ये तिच्या पोटात आहे असं म्हणतात, पण अजून प्रसवली नाही, शांत आहे, पडलेली आहे. ती अशी जी पश्यंती आहे ती कारण देहाशी संबंधित आहे. आणि अशीच आता ही मध्यमा म्हणजे ही सूक्ष्म देहाची, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्याशी जोडलेली आहे. मनामध्ये नुसती जाणीव रूपाने ही अनुभवामध्ये शिरलेली आहे. मनामध्ये आता माझ्या मनात हे आलं, माझ्या मनात ते आलं. डॉक्टर काका म्हणतात माझ्या मनासारखं, माझ्या मनात आलं, हे सगळं केल्याच्या टप्पीत टाका. श्री गुरु काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात, हे तू लक्षात ठेव. माझ्या मनाचं काय आहे, माझ्या मनाचं असं आहे, माझ्या मनात असं आवडत आहे, हे सगळं काही कामाचं नाही. आणि ही आहे ती सूक्ष्म देह. जर ह्याला शांत बसायचं आहे तर माझं 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 जेव्हा मनात आलं तेव्हाच श्री गुरूंना उभं करून द्यायचं, भगवंताला उभं करून द्यायचं. कारण हा मी आणि माझंच सगळं घोळ घालतात ना, आणि हे मनामध्ये येतात पहिले. आणि हे सूक्ष्म देहाशी निगडित आहे, म्हणून हा घोळ होण्याच्या पहिलेच धावा करावा श्री गुरूंचा की तुम्ही सांभाळा. आणि इथं हे धरण जे आपण पाहिलं ना,
इथं हे धरण जर बरोबर असेल तर जमते का? नाहीतर मनामध्ये आलं आणि माझ्या मनात आलं म्हणून मी केलं, हे होता कामा नये. हे पश्चंती म्हणजे हे मध्यमा म्हणजे सूक्ष्म देहाशी संबंधित आहे, कंठस्थानात आहे, चिंतनात्मक आहे. शब्दाला आकार द्यायच्या पहिले, उच्चार निघायच्या पहिले सूक्ष्म विचार करून जर थोडंसं आपण स्वतःवर संयम ठेवलं तर सगळं व्यवस्थित होऊ शकते. संयम फार मोठी गोष्ट आहे बरं. विवेक, वैराग्य आणि संयम समर्थांचे फार आवडीचे शब्द आहेत. आणि हे जर आपण सांभाळले तर अर्धा परमार्थ होऊन जातो. आणि हे इथं जागेत बसलेले आहे. मग तेव्हा फार महत्वाची आहे. इथं धरण आहे, इथं शिवाने ठेवलेलं आहे विष. इकडे जाऊ दिलं ना बाहेर होतं. आणि हे धरण इथंच आपल्याला श्री गुरूंची मदत, आणि इथं जर आपण बरोबर सांभाळलं तर ही आपल्याला सूक्ष्मात जोडणारी होऊन जाणार, म्हणजे आतमध्ये जोडणारी होऊन जाणार. जर ही बाहेर वावरणारी होऊन गेली तर काम बिघडून जाते. ही आतमध्ये जाणारी असली पाहिजे, कारण आपल्याला मुळाकडे जायचं आहे. आपल्याला जिथून आपल्याला मौन सांगितलं आहे म्हणजे परेपर्यंत परत जायचं. आणि आता वैखरी ही स्थूल देहाची आहे. हे गळ्यामधून जो स्वर होतो हा शब्द रूपाने बाहेर पडतो आणि तो ओठ, जीभ, दात, ताळू यांच्या आधाराने बाहेर पडतो. आणि सगळं व्यवस्थित आला तर बरोबर आहे, नाहीतर बस ठीकच ठीक आहे. म्हणून म्हटलं आहे की असे मौनाचेही मौन धरे. ह्या चारी वाणींना, चारी त्यांच्या देहामधून त्यांचं मूळ स्थान असं 4 ठिकाणी आहे. तिथं जाऊन त्यांना शांत करावं लागते. म्हणजे हे जे आहे महाकारण देह, कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह ह्यांच्यापासून ह्यांना शांत करता आलं पाहिजे. म्हणजे ह्या देह घेण्याची पुन्हा पाळी येणार नाही. पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात फसण्यापासून जर वाचायचं असेल तर ही शांतता आहे. मौन किती महत्वाचं माऊलींनी हे समर्थांनी सांगितलेलं. म्हणून समर्थांनी म्हटलं. आणि अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात की ह्या चारी वाणी म्हणजे अविद्या आहेत. ह्या चारी वाणी भगवंताच्या स्वरूपाचा शृंगार आहे. आणि शृंगारामध्ये रमायचं नाही. शृंगार रोज बदलवतो की नाही, शृंगारामध्ये रमायचं नाही, भगवंतामध्ये रमायचं आहे. तर ती म्हणते, माऊली म्हणते की ह्या शृंगारामध्ये म्हणजे हे देह सत्य, ह्या शृंगारामध्ये न रमता ह्या चारी शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवून त्या मौनाच्या शांत प्रदेशामध्ये मला जायचं आहे. त्या शांततेमध्ये म्हणजेच या अविद्यारूप जीव जेव्हा त्या शांततेमध्ये जाते, म्हणजेच जे समर्थांनी म्हटलं आहे देह बुद्धी ते आत्मबुद्धी, हा तो प्रवास आहे. त्या आत्मरूप होण्यासाठी ह्या माथ्यावर पाय ठेवावा लागेल. म्हणजे त्याच्या पलीकडे जायचं आहे. ओलांडायचं असेल तर कुठून कुठून पाय ठेवावं लागतं ना, तर ह्या शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवून मौनाच्या शांत प्रदेशात जाता येते. आणि जीव तर या प्रदेशात प्रवेश करण्यासाठीच भीतो. आज मुलं बाळ घरी नाही आहेत म्हणतात जीव घाबरून राहिला है ना. असं माझं होतं कामा नये. मला तर या अविद्येपासून माझी बुद्धी जर माझं आणि माझे देह सत्य म्हणत असेल तर ही अविद्या आहे. आणि हे जग सत्य वाटत असेल तर हे माझं गहाड अज्ञान आहे. या अज्ञानातून या अविद्येच्या आधाराने जीव जगामध्ये येतो. घडी घडी पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो. जर मला पहिलं पार जायचं असेल तर हे करणं, हे मौन धरणं मला भाग आहे. म्हणजेच हेची देही हेची डोळा. देह ठेवायचं नाही म्हटलं आहे, जिवंत आहे, अजून देह ठेवला नाही, पण जीव दशा गेलेली आहे. माझा देह केव्हा जाईल हे माझ्या हातात नाही आहे. ती ईश्वराची सत्ता आहे. ईश्वराला वाटेल तेव्हा तो घेऊन जाईल.
देह हा काळाचा वित्त कुबेराचे, त्याला वाटेल तेव्हा तो घेऊन जाईल. पण त्याच्या पहिले हेची देही हेची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा, हा सोहळा मला भोगायचा आहे. तर हे मला त्या पहिलं तिन्ही केलंच पाहिजे. या चारही वाणीच्या पहिले आत्मस्वरूपाचे दर्शन घ्यायला जायचं असेल तर हा जीव भाव मला नष्ट केलाच पाहिजे. देह नष्ट करा नाही म्हणत आहे, जीव भाव नष्ट करायचा. मी जीव आहे ही जी उपाधी मी माझ्या डोक्यावर घेऊन ठेवलेली आहे, या उपाधीमधून निघायचं आहे. ह्याच्यातून मला निघायचं आहे. आणि हे जे आवरण आहे, हे चार आवरण म्हणजे महाकारण देहाचं म्हणजे परेचं महाकारण देहाचं आहे ते अधिष्ठान रूप, कारण देह पश्चंतीचं कारण देह जे वासनामय आहे ते, मध्यमेचं जे मन बुद्धी चित्त अहंकाराचं सूक्ष्म देह आहे ते, आणि वैखरीचा हा स्थूल देह आहे. हा हे सगळं मला चारही वाणीचे जे अज्ञान आहे त्याच्या पलीकडे म्हणजेच ह्या चार आवरणाच्या पलीकडे जायचं आहे. हेच ते आवरण आहे. आणि त्या आवरणातून सुटायचं म्हणजेच आपल्याला ह्या तीन वाणीचं तर बरोबर वाटेल हो की वैखरी मध्यमा आणि पश्चंती अविद्याजनक आहे बरोबर, पण परेलाही अविद्या म्हणायची का? परा तर ज्ञानरूप आहे, ती ज्ञानामय आहे म्हणतात, ज्ञानाची शक्ती आहे ती, तिला सुद्धा परेलाही अविद्या ही मी तिथं आहे ना, मला ज्ञान झालं म्हणजे तिथं ही अविद्येच्या अंगानेच नांदत आहे. परेमध्ये सुद्धा जे मी उभा आहे ना, की मला हे ब्रह्मज्ञान झालं, मी अजून ज्ञान स्वरूप नाही झालं, अपरोक्ष ज्ञानामध्ये नाही गेले, मला हे परोक्षानुभूती झालेली आहे, परोक्ष ज्ञान झालेलं आहे, अपरोक्षामध्ये नाही गेले, मी इथं आहे. म्हणजेच या परेचा नाश म्हणजे परेचाही कृत्रिम तत्वज्ञान झालेलं आहे. तत्वाचं ज्ञान झालं आहे असं नाही की मला काही माहीत नाही, मला ज्ञान झाले आहे पण कृत्रिम झालं आहे, कारण ती अज्ञानासाठी शब्द प्रमाण कामी नाही लागत ना हो, त्या अनुभवासाठी शब्द कामी नाही लागत ना, तो अनुभव शब्दांनी बोलता येत नाही ना, शब्द प्रमाण सुद्धा तिथं कामी नाही लागत आणि आपण इथे शब्दांचा वापर करतो की नाही. म्हणून या परावाणीला सुद्धा अज्ञानच म्हटलेलं आहे, कारण ती अज्ञानाच्या स्वरूपाने तिथं नांदत आहे. तिला तिथं ज्ञान झालं आहे हे बिलकुल खरं आहे, पण ती अज्ञानाच्या याने नांदली आहे, तिथं मी थोडंसं बाकी आहे. मीला साईडला करायचं आणि हेच तुम्हाला आम्हाला पण ह्या तत्वज्ञानाचं ही जाणीव झाली, ही जे थोडस तत्वज्ञान कृत्रिम का होईना कळलं नव्ह तर थोडस असा शिरकाव तर झाला आहे, तिथं काहीतरी स्पंदन तर तयार झालं आहे की मी जीव नाही मी आत्मा आहे. थोडंफार तर काहीतरी जसं लाकडामध्ये अग्नी आहे पण दीप लावलेला असला तर तो पेटत नाही, ते चुलीत टाकलं आणि त्याच्यासोबत जर काहीतरी पेटवलं अग्नीच्या संपर्कात गेलं तर लाकडामधला अग्नी सुद्धा पेट घेतो. तसाच हे याच्या संपर्कात गेलं ना तर ते ज्ञान स्वरूप होण्याला मदत तर होऊनच जाणार. थोडा जो अगदी अज्ञान अंधकारात झोपी गेलेला होतो असा शिरकाव झाला, थोडा उठला आहे, जागी झाला आहे, असा हा चारही देहांच्या आश्रयाने राहणारा, हा चार देहांच्या आश्रयात राहणारा चार वाणीचा हा चार देह नष्ट म्हणजे ज्याचा बाध करून चारही देह जेव्हा बाद होतील तेव्हा देहाचा बाध झाल्यावर हे वाणीचं मौन होईल. देही असुने विदेही असं आपण म्हणतो की नाही, पण तिथे मी विदेही हे अजून बाकीच आहे. अजूनही मी ज्ञान स्वरूप झालो नाही, अजून मौन आलं नाही बरं, अजून पूर्ण मौन नाही झालं आहे. आणि ह्या चारही वाणी नष्ट झाल्या ज्ञानाच्या रूपाने आपण तो अनुभवच आहोत.
जसा पाऊस आला, खूप धो धो पाऊस आला, पाणी सगळं वाहून गेलं, पण ओल राहिली आहे ना मातीमध्ये, तशी अजून मीपणाची ओल राहिलेली आहे, अजून मौन नाही झालं. ओल आहे म्हणजे उभा आहे. बघा माऊलींची प्रज्ञा बघा, माऊलींची विचारसरणी बघा. हे आत्मानुभवामध्ये सांगितले. अजूनही म्हणतात हे इथं अमृतानुभवामध्ये सांगतात की अजूनही मौन झालेलं नाही. जेव्हा असं हे पूर्ण प्रज्ञा, ही चारही वाणींची शांतता झाली आहे, चारही देहांचा लय झाला आहे, बाद झालेला आहे. त्यानंतर सुद्धा ह्या जसा मध्यान्हीचा सूर्य येतो तेव्हा आपल्या पायाखालीच आपली सावली असेल ना, अशी लंबी नाही दिसत, पण पायाखाली सावली तर आहे ना अजून. तसंच हे ओल आहे ना अजून, तसाच मीपणा अजूनही आहे. आणि तो करण्यासाठी मग जेव्हा ह्या चारी वाणीचा, चारी देहाचा बाद करून मी तयार होते, तेव्हा सद्गुरूंचा बोध इथं तयार होतो, सद्गुरूंचा बोध इथं प्रकट होतो. हाच तो बोध सद्गुरूंचा, जे गोंधळले महाराज म्हणतात सगळ्या वाणींचा लय झाल्यावर हा बोध इथं प्रकट होतो. त्यांनी तर मला सुरुवातीला सांगितलं आहे की तू ब्रह्म आहेस, तत्वमसी वगैरे सगळं त्यांनी दिलं, पण सगळं वरून गेलं आहे. पण जेव्हा मी या पायरीवर पोहोचले तेव्हा तो बोध इथं प्रकट झाला. इथं मला कळलं की मी देह नाही आहे, मी आत्मा आहे. नाही तर आतापर्यंत अनुभव कोणता होता मला, मी आई आहे, एवढा मोठा मुलगा माझा आहे ना, मी जन्माला घातला. काय म्हणता तुम्ही? आणि आता या बोधा अमृताने, हे जे श्रीगुरूंचं बोध अमृत मिळालं आहे, त्यामुळे मला ह्याचाही अनुभव आता यायला लागला की मी देह नाही, मी आई नाही, हे आत्मतत्व माझ्यामध्ये होतं म्हणून आई होण्याचं सौभाग्य झालं. नाही तर कशी झाली अशी, हे चैतन्य, हे तत्व माझ्यामध्ये नसलं तर आई झाली असते का? हे आहे म्हणून सगळं आहे. आणि हे आता ह्या श्रीगुरूंच्या, सद्गुरूंच्या बोधाने इथं प्रकट झालं. आणि हे सुद्धा बोध सुद्धा इथं लय झाला पाहिजे. जेव्हा बोध सुद्धा लयाला जाईल, मी या घरची सून आहे, किती दिवस मिळवायचं, 1 महिना 2 महिना, आता 40 वर्ष झाल्यावरही मी सूनच आहे का? आता मी या घरची सगळे सर्व आहे. हे घर म्हणजे मी आणि मी म्हणजे हे घर. इथं गेलं पाहिजे की नाही आता, की अजूनही मी सून 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 नवीन नवीन मिळवायचं. आता हे घर पूर्ण मी आहे, माझ्या सत्तेमध्ये घर चालते, सर्वे सर्व इच्छी मी आहे. तसा मी बोधरूप झालो पाहिजे, मी आत्मरूप झालो पाहिजे. बोधरूप झाल्यावर, बोधावर मी स्वार झाल्यावर बोध सुद्धा लयाला गेला. गंगा सागराला मिळाली, आता गंगा नाही राहिली, बोध सुद्धा संपला. चारी देह गेले, चारी वाणी गेल्या, बोध मिळाला श्रीगुरूंचा, त्याचाही अनुभव आला. खऱ्या अर्थाने इथं मौन झालं. आणि हे यासाठी काय करावं, हे खरं मौन जे तुमच्या आमच्या सारख्यांना सगळ्यांना आलं पाहिजे. म्हणून म्हटलं आहे की या विषयांपासून जे इंद्रियांकडे धाव घेतात आहे ना, विषय इंद्रिय जे विषयांकडे धाव घेतात आहे, त्या इंद्रियांना संयमात ठेवा. सुरुवात अजून की त्यांना पहिले संयमात ठेवा, म्हणजे प्राणाकडे विषयांना जाऊ देऊ नका. विषयांचा ह्याचा संयम ठेवा आणि विषय बाहेर ठेवून ही वाणी इंद्रियांकडून युटर्न मारून ह्या स्थूल वाणी म्हणजे सूक्ष्म देहाकडे, आणि मग सूक्ष्म देहातून अंतःकरणामध्ये, कारण देहामध्ये, मग महाकारण देहामध्ये, आणि ह्या सगळ्यांचा प्रवास बाद 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 करता करता आतमध्ये आतमध्ये जाता जाता सगळ्यांना बाहेर सोडता सोडता
मी पुन्हा त्या मौनाकडे जायचं आहे. इथं काय करावं लागेल? विषयी आवडूने मन अखंड कधी माझे ध्यान, मधुर होय जाणं ऐसे चिंतन करावे. बस चिंतन चिंतन चिंतन, दुसरं आपण काही नाही करू शकत. चिंतन आहे तंदुरुस्ता हा नियम आहे. एवढं चिंतन करायचं आहे, हे विचार चक्रच बंद पडलं पाहिजे. सोपा उपाय सगळ्यात मोठा. हे सगळे एवढे लाईट बंद करण्यापेक्षा एक मेन स्विच बंद करून टाका ना. आणि मेन स्विच बंद केलं ना हो तरी बिल येतेच. मग काय करायचं? करंट टाकून टाका, कटकटच नाही, बिलच नाही. सगळ्यात सोपा उपाय आहे की नाही? चक्र बंद करून टाका. एवढं कोण भारी काम करत बसेल? हे मीटर बंद करून टाका, हे कनेक्शन कापून टाका. देह बुद्धी ते आत्मा बुद्धी, देहाशी कनेक्टेड कापून टाका. हे मौनाचे हे मौन, ह्या अर्थाने ह्या प्रांतामध्ये जर आपण गेलं खऱ्या अर्थाने हे मौन म्हणजे ह्या चार वाणीचं ऋण फेडावं लागते, तेव्हा कुठे याच्यात जाता येते बरं. असं बिल भरावं लागते ना, तेव्हा एवढे लाईट लावता येतात. असं हे चार वाणीचं ऋण जे जे पाहिजे ते सगळं ऋण फेडलं तर मग मौनात जाता येते. नाहीतर कनेक्शन कापलं तरी जुनं बिल तर म्हणतात द्याच, मग नवीन नाही येणार, पण हे बिल तर द्यावंच लागेल. म्हणून हे ऋण आहे एक प्रकारचं. त्याच्यातून माझं कल्याण करायचं असेल तर मला हे मौनाची मुद्रा धारण करायला सांगितलेली आहे. गुरु मौनस्य व्याख्यानम शिष्यास छिन्नस्य संशयः. दक्षिणामूर्ती सूत्र. दक्षिणामूर्ती भगवान श्री गुरु बसलेले आहेत, त्यांच्या बाजूबाजूला सगळे शिष्य बसलेले आहेत. आणि त्या भगवान सद्गुरूंना, दक्षिणामूर्ती भगवंताला त्यांचे शिष्य प्रश्न विचारतात की जीवनामध्ये आनंद प्रसन्नता कशी मिळवावी, कशी प्राप्त करावी, तुम्ही आम्हाला सांगा. आता मी ती प्रसन्नता कशी मिळवावी, तर त्यांनी हात दाखवला, मौन होता. गुरु मौनस्य व्याख्यान, गुरु सुद्धा बोलले नाही आणि शिष्याचे सगळे प्रश्न संशय छिन्न करून टाकले. काय केलं? हे करंगळी, अनामिका, हे मधलं बोट आणि हे बोट, हे सगळं पाच आणि हा अंगठा, हे पाच म्हणजे काय आहे? पाच बोट म्हणजे प्रपंचाचा पाचाचा विचार आहे. पाच महाभूत, पाच विषय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, पाच प्राण, पाच कोश, सगळ्या ह्या पाचावरचा खेळ आहे. आलीच नाही घरी, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, ही कलंगडी आहे ना, हे अन्नमय कोश म्हणजे देहाशी तादात्म्य करते. हे अन्नमय कोश ही स्थूल देहाला अन्न द्यावं लागते की नाही, म्हणजे जर हिच्याशी ही जर देह तादात्म्य देते, दुसरी ही दुसरी ह्याला अनामिका आपण म्हणतो, ही सूक्ष्म देहाशी जोडते. हे सूक्ष्म मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इथे आपण एंगेजमेंट रिंग घालतो की नाही, मनाशी जोडलेले आहेत. मन, ही मनाला जोडलेली आहे, सूक्ष्म देहाला जोडते. आणि हे मधलं बोट हे प्राणमय कोशाचं आहे. हे प्राणमय कोशावर म्हणजे ह्या पाच प्राणाशीही जोडते. आणि ही आहे ज्ञानमय कोश. दाखवूनच दे तुला, 2-3 काम आहे म्हटलं तर बाबा म्हणतात. आणि हे ज्ञानमय कोश, हे जेव्हा आपण असं, आणि ही बुद्धीला निगडित आहे, आणि आपली बुद्धी ह्या तिघांकडेच अशी वळलेली राहते. आणि हा अंगठा आहे, हा आनंदमय कोश आहे, हा वेगळा आहे या चार बोटांपेक्षा. हा आनंदमय कोश,
हा वेगळा आहे, लहान पण आहे, सूक्ष्म आहे, पण व्यापक आहे. एखादा मित्र असला ह्या तर 5 अंगठ्याशिवाय मिनिटं काही काम नाही करू शकत बोला. आणि ही बुद्धी आहे ह्याच्याशी जोडायची आहे आनंदमय कोशाशी. त्याला सुट्टी ह्या आहे तर तीनशी जोडायची नाही. दादा मी मोकळा होता. स्थूल देह नाही, मी सूक्ष्म दादाला देह कामच नाही, मी व्यवहार आहे तो. मी सकाळी मधलं सकाळी बोल म्हणजे हे सारखं प्राण नाही, मी पहिले असं चांगलं मन नाही, मी देह भेटलं. नाही, हो. मी बुद्धी नाही, मी प्राण नाही. मी कोण आहे? ज्याला 15 मी दिवस सुट्टी आहे तर आत्मा मी आहे, तिकडे राहणार. आनंदमय कोश. ही बुद्धी जर ह्या तिघांपासून वेगळी होऊन ह्याच्याशी जोडली गेली, त्याला दिवसभर घरी पण हे सांभाळायला बोट लागते ना. नेहमी दादा येत नाही का? ह्याच्याकडे झुकलेलं आता दादाला राहते. थोडं कुठे ते निघता येत इकडे झोपल्याच नाही जात, हो, ते तूच इकडे बसायला लागते. आता तरी तो आणि शाळेत त्याला जाते. इकडे ठेवावं लागते. हे मोकळे आणि होतात श्री 5 गुरुने हे वाजेपर्यंत. सांगितलं की ह्या तुझ्या बुद्धीला स्थूल देहाशी जोडू नको, सूक्ष्म देहाशी जोडू नको, प्राण मध्ये जोडू नको, आत्म्यामध्ये जोडू. न बोलता श्री गुरूंनी समजावून दिलं, शिष्य समजून गेला. आणि आपण हेच दादा आपली तुम्ही जर ओळखीचं समजलं असला की नाही दोघं तर सोबत आपण येत नाही आपली का? हीच ओळख देतो, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी आई रात्रभराची आहे. गोष्ट आहे ना. जेव्हा ह्याच्यातून आपण सुटतो तेव्हा आपण खरं हे मनोबुद्धी अहंकार चित्ताने रात्र दिवस नाहक न च पोरांचे. क्षेत्र जिल्हे हो. न च जाण नेत्रे काय न च निश्चित चंद्र आहे. ते एखादा भूमी दिवस न तेज न वायू दिवस चिदानंद कोण रूपा येतील ना आता बरोबर. शिवम शिव. जेव्हा हे जोडलं जाते धडम धडम तेच ना. पहिले 15 दिवस म्हणजे त्या लोकांना असाही नाही किंवा हे सगळे जॉबवाले हे असतात जेव्हा त्यांचं जोडलं जाते तेव्हा खरं देह मधातच 15 दिवस देहबुद्धी सुट्टी ते आहे मग अशी एक महिना आत्मबुद्धी. त्याच्यापेक्षा आता 15 दिवस या पूर्ण शाळा देहांपासून सुटून ही बुद्धी आत्म्याला जोडली गेली, आत्मबुद्धी झाली. ह्या सगळ्यांमधून ती निघाली पाहिजे. देह सोडा असं नाही म्हटलंय, देहातली बुद्धी सोडून आत्म्याकडे जोडा. आणि हेच सगळ्यात वाटलं महत्वाचं तर आहे. नसतं तर मी तुम्ही प्राण नाही जून मध्ये शाळा असं चालू मी करा देह जाण्यापूर्वी मी बुद्धीच्या स्तरावर माझा निश्चय असला पाहिजे. आता आता समर्थ 10वी-12वीच्या म्हणतात एक्झाम नसतील का सगळ्यांमध्ये इंटरनेट वावरताना पाहिजे ते थोडंसं शाळा मौन धरा. त्याच्यानं मग या हा लेकरांना देह सुटण्याच्या 15 पूर्वी माझी बुद्धी ही निश्चय करून बसली पाहिजे की मी देह नाही, मी मन नाही, मी प्राण नाही, मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिव. ही आहे मौन मुद्रा. मन चिन्मुद्रा म्हणतात ह्याला, ह्याला मौन मुद्रा म्हणतात. नको जाऊ श्री त्याला गुरूंनी गरम गरम हा वरण भात न बोलता दिलेला उपदेश होता. मौन मुद्रा करावी. गेली म्हणे दादा सांगत आणि होता ही मौन मुद्रा म्हणजे मी आणि माझे याच्यातून निघून लावला राम आणि रामाचे इकडे जाणे. माझं काहीच करणं नाही बाबा आजी आणि नाटक ह्या चिंतनातून निघून त्या चिंतनात जायचं. लवकर उठलं तर म्हणजे दादा बसतात मोबाईल पाहत. देहबुद्धी जाण्यासाठी ह्या पाहत बसले बुद्धीचा की निश्चय, वेळ झाला हा मला काही मनाचा सुचलं नाही निश्चय, म्हणे हा झाला वेळ झाला प्राणाचा निश्चय. आजी आहे ना मी जाईल, माझा प्राण गेला म्हणजे मी संपेल. नाही, मी आत्मा आहे, मी सगळं अचल आहे, टाकून अमर आहे. तांदूळ भिजटले नसते मग त्या देह सगळे संपला तरी मी आहे. कुकर ह्याच्यावर ठेवून दिला म्हणे गॅसवर आणि अशा रीतीने मी आहे आहे चालू आहे. करतात गुरु मौनस्तु व्याख्यानम शिष्यस्तु छिन्नस्तु. काय 8-9 वाजेपर्यंत अशा रीतीने शिष्याचे संशय गुरुने मिटवले. बोलले का? फक्त त्यांनी असा म्हटलं मग एक त्याच्यापेक्षा मुद्रा तर म्हणे दिली की आणि म्हटलं मग समर्थांनी सकाळी म्हटलं टिफिन आहे शोध द्या ना मौन मुद्रा धरावी. कर मग म्हटलं 2 मिनिट त्यांना मला आणि थोडीशी अशी वाफ ही तीनही गोष्टीपासून गुरु म्हटलं जेव्हा गरम न नाही बोलता असं समजावू सांगत शकतात आणि शिष्य जर समजू सांगत शकते, तर माझ्या जीवनामधलं हे जे हो ध्येय आहे, पहिले होऊ द्यायचे मग स्लो काळासह याच्यावर वर्तमान आपलं सफल होईपर्यंत राहू दुःख द्यायचं चालू निवृत्ती. हो आणि आता एवढ्यावरच थांबायचं नाही, आपल्याशी परमानंदाची प्राप्ती. सहमतच नाही फक्त कोणत्या हे गोष्टीशी मला तर माझं म्हणतो झालं पाहिजे. आमचं आहे तसं मी सगळ्या दुःखातून निघून, दुःखाच्या कारणातून निघून आता तर आणि रोज करू आता त्या किती कसं होतात सच्चिदानंद स्वरूपमय मी आनंदात राहायला पाहिजे. हेच माझ्या जीवनाचं दुःख आहे, ध्येय आहे.
आणि अशामधून हे जीवनाला दुःखाला प्राप्त होईल का नाही, त्याच्यासाठी हे जे आहे स्थूल देहाकडून प्राण देहाकडे या दुःखाला प्राप्त मी कधीही न होता मी आनंदमय कोशामध्ये जाईल आणि मी तिथंच स्थित आहे खऱ्या आनंदाच्या प्राप्तीत. त्यासाठी आपण सर्व क्रिया करायची. ही चिन्मुद्रा हा आनंदमय कोश आहे, बुद्धी याच्याशी निगडीत करायची आहे. ह्या तीन मधून तिला काढायचं आहे. देह काढायचा नाही, बुद्धी काढायची आहे. ह्या तीन मधून ही इकडे इकडे झुकते ना, इकडे तिला न जाता इकडे जायची आहे, बस एवढं करायचं आहे. आणि हे मौन मुद्रा आहे, मूळ धातूपासून आनंद झालेला आहे आणि तो मुद्रा ते आयुष्यभर मी जर ही मुद्रा सांभाळली म्हणजे असं मौन सांभाळलं तर मी सुखदुःखाची राहू शकतो, मी आनंदात राहू शकतो. आणि समर्थ काय म्हणतात, त्यांना काय अपेक्षित आहे मला जशी तेच इरिटेट झाली त्यांना होती अपेक्षित आहे. कधी जाते आणि कधी नाही. आता त्या पुष्पा मावशीच्या वगैरे घरी जातो आपण असंच ते गोष्ट समजते, सगळं हे समजते.